तर मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली। महानगर गॅस लिमिटेडच्या दरामध्ये किलो मागे 2 रुपयांची वाढ झाली। अमूल आणि मदर डेअरीचं दूध 2 रुपयांनी महागलं आहे। एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली। एप्रिल महिन्यामध्ये घाऊक महागाई दर 8.30%वर पोहोचलाय। एप्रिल महिन्यामध्ये महागाई 43 महिन्यांच्या उच्चांकावर आहे। मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी महाग झालाय। महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात किलो मागे 2 रुपयांची वाढ केली आहे। मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले असून सीएनजीचा दर आता प्रति किलो 84 रुपयांवर पोहोचलाय। ते वाढ करतायत तर मग आम्हाला रिक्षाचं भाडं बी वाढ पाहिजे, हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। नक्की परवडणार आता तुम्हाला रिक्षा चालवणं? शक्यच नाही हो। मीटर भी बढ़ना चाहिए, हर चीज का महंगाई बढ़ते जा रहा है, उसके हिसाब से हमारा मीटर भी बढ़ना चाहिए। आता महागाई सुद्धा वाढत चालले, पण आता गॅसचे भाव 2 रुपये वाढले, म्हणजे आमचं तर भाडं वाढलंच पाहिजे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयांचं अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दरवाढ अपरिहार्य असल्याचं एमजीएलनं म्हटलंय। इकडे अमूल आणि मदर डेअरीनं दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली आहे। पशुखाद्य, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे। तर तिकडे एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केली आहे। त्यानुसार एअर इंडियाची दर महिन्याला 1200हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द होणार आहेत। जेट फ्युएलच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ झाल्यानं विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढलाय। 43 महिन्यातला सर्वाधिक घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये पाहायला मिळालाय। एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर 8.30%वर पोहोचलाय। दैनंदिन गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, इंधन महाग झालंय। अमेरिका इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचं संकट निर्माण झालंय। त्यामुळे देशात महागाईचं संकट घोंगावतंय।